तालुक्यातील पाटोळे डुबेरे शिवरस्त्याच्या सुरू असलेल्या डांबरीकरण कामावरून चरत असलेल्या मेंढ्या गेल्याचे निमित्त झाले आणि ठेकेदाराकडून करण्यात येत असलेल्या निकृष्ट कामाचे पितळच उघडे पडले। सदरील 10 लाखाचे काम लाखात उरकणाऱ्या ठेकेदारावर कारवाई करावी अशी मागणी येथील संतप्त ग्रामस्थांनी रस्त्यावर उतरून केली। पंचायत समितीच्या 10 लाख रुपयांच्या निधीतून पाटोळे ते डुबेरे शिवरस्त्याच्या खडीकरणासह डांबरीकरणाचे काम सुरू आहे। यामुळे परिसरातील नागरिकही समाधानी होते। मात्र शनिवार दिनांक 13 जानेवारी रोजी खडी पसरवलेल्या रस्त्यावर डांबराचा मारा करून खच पसरवण्याचे काम सुरू होते। या दरम्यान मेंढ्यांचा कळप या कामावरून काही अंतर गेल्यामुळे संतप्त झालेल्या ठेकेदाराने काम उखडल्याचे कारण पुढे करीत मेंढपाळाला मारहाण करून त्याच्याकडून 10,000 रुपये घेतले। ठेकेदाराचा हा प्रकार पाहून संतप्त ग्रामस्थांनी डुबेरेचे सरपंच अश्विनी वारुंगसे, उपसरपंच अनिल वारुंगसे यांची भेट घेत त्यांना प्रकार सांगण्यात आला। दुसऱ्या दिवशी सर्वांनी कामाची पाहणी केली असता ठेकेदाराने केलेली धुळपेक सर्वांसमोर उघड झाली। हा रस्ता मुळात ठेकेदाराने इतका निकृष्ट बनवला आहे की मेंढ्यांच्या चालण्याने पूर्णतः उकडला, तर वाहने धावण्याने काय झाले असते असा प्रश्न ग्रामस्थ करीत आहे। यावेळी सरपंच अश्विनी वारुंगसे, उपसरपंच अनिल वारुंगसे, सदस्य कमलाकर वाजे, सुनील वारुंगसे, विशाल ढोली, खंडू ढोली, विकास ढोली, वसंत सांगळे, संदीप ढोली आदींसह संतप्त ग्रामस्थांनी या कामाचा पोलखोल करून आमदार राजाभाऊ वाजे यांच्यासह संबंधित अधिकाऱ्याकडे याबाबत तक्रार करून चौकशीची मागणी केली आहे। SN न्यूजसाठी सुरेश कपिले। हा रस्ता पाटोळे शिव ते ढोली वस्ती हा 700 मीटरचा रस्ता आहे, शिवरस्ता आहे। हा रस्ता कमीत कमी आम्ही 25 वर्षापासून रस्ताच नव्हता आम्हाला, त्याच्यात रस्ता मंजूर झाला, पण त्याच्यात बी हा रस्ता एवढा निकृष्ट दर्जाचा केला का ठेकेदाराने याच्यावर न रोलर मारेले न पाणी मारेले। साधा हाताने आपण दगड काढला तरी तो दगड निघतोय, तर एखादी मोटरसायकल गेली तर त्याने काय फरक, बैलगाडी गेली तर तो रस्ता खराब होणार आहे। तर ठेकेदाराने अतिशय निकृष्ट दर्जाचं काम केलेलं आहे। तर याच्यावर शासनाने किंवा पंचायत समिती यांनी याच्यावर पटकन भाऊसाहेब असेल त्यांनी याच्यावर काय असेल त्या पद्धतीने कारवाई करून या ठेकेदारावर, आणि तो ठेकेदार कुठचा भाई किंवा इथल्या लोकांना धमकी देऊन सांगतो का मी भाई आहे, मारायचा विषय आहे, मेंढ्यावाल्यांना बी मारलं, पण भाई असू द्या काय असू द्या, पण आपला रस्ता हा लोकांच्या याच्यात पब्लिक रस्ता आहे हा, तर पब्लिकला न ताण देता हा रस्ता चांगला व्हावा एवढीच हे करतो हा, आणि त्याची कारवाई व्हावी ही सगळ्या ढोली वस्ती आणि पाटोळे ग्रामस्थाच्या वतीने मी ज्ञानेश्वर ढोली माझ्या वतीने मी सांगतो। रस्त्याचं काम चालू असताना तेव्हा पण काही ठिकाणी खडी पडलेली नाही, ज्या समोर पोल जवळ खडी संपलेली होती त्यांना निदर्शन आणून दिलं, पण त्यांनी खडी आणतो गाडी येणाऱ्याच सांगितलं, पण कुठली गाडी वगैरे काय आली नाही, खडी आली नाही, तिथं तर खडीच टाकलेली नाही। दुसरी गोष्ट, आज जर बैलगाडी गेली आता पायानेच खडी निघते हे म्हणजे डायरेक्ट सत्य दिसतंय, आणि याच्यात फक्त पैशाच्या जोरावर कसं पैसे मंजूर करायचे एवढंच एकंदरीत दिसतंय। आणि हा पैशाचा जोर जो आहे ज्या कॉन्ट्रॅक्टरचा तो कसा म्हणजे आता कोण त्याचं कसं हे करते, काम नाही झालं तर ते त्याच्यासाठी उपोषण करायची गरज आली तरी सगळा पूर्ण म्हणजे लहान मुलांसह लेडीजसह आणि सगळे जेंट्स सगळ्यांसह उपोषणाला बसायला पण सगळे तयार आहे, जरी त्याचं काम जर झालं नाही तर। आज असं एकंदरीत त्याच्या बोलण्यावरून त्याच्या धमकीवरून, आता इथं त्यावेळेस ज्यावेळेस तो धमकी देत होता त्यावेळेस आमच्यासारखं कोणी नव्हतं, पण याच्यावरून असं एक लक्षात येतं आहे की त्याला जर समजा ते असेल तर आता त्याचं कसं म्हणजे अशा कामाचं तो पैशाच्या जोरावर कसं बिल मंजूर करतो। आणि कालच आम्ही माननीय आमदारांना पण सांगितलेले, माननीय कोणते गडाखराव साहेब त्यांना पण सांगितलेले, त्याचं निवेदन दिलंय, देशदूतला पण दिलंय, पण आता याच्यातून ते कसं म्हणजे कुठल्या गोष्टीने हे रस्ता आहे, मी तर सगळ्यांना इथं आणून दाखवायला सगळ्यांना रिक्वेस्ट केली की तुम्ही येऊन बघा, आम्ही म्हणतो म्हणून त्याच्यावर विश्वास ठेवू नका, सगळ्यांनी जे कोणी रस्ते संबंधित लोक त्यांनी येऊन तो बघावा आणि त्याच्यातून काय त्यांना योग्य अयोग्य वाटतं ते त्यांच्या निदर्शनास येईल आणि आम्हाला त्यांनी लक्षात आणून द्यावं। ढोलीमाळा वस्ती रोड हा शेतकऱ्यांकरता शिवार रस्ता हा मंजूर होईल, पण हे काम निकृष्ट दर्जाचं असल्यामुळं आणि इकडे सदैव बा शेतकऱ्यांचा माल नेण्याकरता गाड्या बिड्या येत राहत्या। आता या रस्त्याची अशी परिस्थिती पायाने सुद्धा खडी उधगळती, त्या कॉन्ट्रॅक्टदारांनी पाणी सुद्धा मारेल नाही त्याला। त्याच बायां त्या दिवसाचा कार्यक्रम असा होता, बायां बोलायला गेल्यात तो म्हणे मी भाई आहे, आणि हेच एक तर 25 वर्षानंतर हा रोड तयार झाला आहे। आमचं एवढंच निवेदन आहे बुवा पंचायत समिती अधिकारी यांना का बुवा या रोडचं काम चांगल्या पद्धतीने करून द्यावा। 25 वर्षानंतर आम्हाला हा रोड तयार झाला आहे, बाकी आमचं बाकी दुसरं कोणालाही काही म्हणणं नाही। या रोडला काय
एक काही ठिकाणी गटारी सुद्धा काढल्या नाही. तो म्हणे मी गटारी काढू शकत नाही. त्यांनी त्याच्या जवळचे माणसं असल्यामुळं त्या साईडच्या जवळजवळ पश्चिम बाजूची गटारी ही काढलीच नाही त्यांनी. काही ठिकाणी जवळजवळ 200 मीटर गटारी ही काढलेलंच नाही त्यांनी. आणि जिकडं त्यांनी दादागिरी करून घेतली. आता आमच्यासारखे आम्ही बाहेर जाणारे पोरं कामाला जाणारे तिकडं त्यांनी बाया माणसाला दमदाटी करून आमच्या ठिकाणी गटारी काढून घेतल्या. तर ते आम्हाला एक सांगणे गडाखराव साहेबांना का बा तुम्ही ती गटर पाहणी करा, ती गटर का ठेवली त्यांनी ही सुद्धा काढून घ्यायला लावा. आणि ह्या रोडचं तुम्ही गडाखराव साहेबांना मी एवढंच निवेदन देतो का तुम्ही इकडे येऊन काम पाहून जाणे.